नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे अर्थ आणि सांख्यिकी विभागाचा जो निकाल आहे. आता काही वेळापूर्वी जर बघितलं ना, तर यांनी काय केलं होतं, की जर बघा काही वेळापूर्वीच, थोड्या वेळापूर्वी काय केलं होतं, की एक लिस्ट जाहीर केल्या होत्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्याच्यामध्ये असिस्टंट रिसर्च ऑफिसर, इन्व्हेस्टिगेटर आणि स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पदांकरता यांनी काय केलं होतं, की यादी प्रसिद्ध केली होती. तर यांनी काय केलं होतं, आपण विरोध केल्यानंतर जर बघितलं, तर यांनी काय केलं होतं, की पहिले मार्क दिले नव्हते. त्यांनी काय केलं रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतरनं जर बघितलं तर इथे त्यांचे मार्क दिले नव्हते. आता काय केलं यांनी मार्क दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे, की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले त्या विद्यार्थ्यांचे मार्क दाखवलेले आहेत. पण आपली जी मागणी आहे आता हे याच्याच पदासाठी झालं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेटर या पदाकरिता जर बघितलं तर 200 पैकी मार्क यांनी दिलेले आहेत सगळ्या विद्यार्थ्यांचे किती आहेत. ओके. ही यादी आहे 200 पैकी. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर अजून तिसरी यादी आहे. त्याच्यामध्ये काय केलं, की आता यांनी मार्क दिलेले आहेत. तर आपली मागणी जशी होती, की त्यांनी बघा बाकीचे विभाग जो आहे, जसं की पशुसंवर्धनचा विभाग. आता तुम्हाला मी पशुसंवर्धनची यादी दाखवतो, की त्या फॉर्मॅटमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क पाहिजे आहे आपल्याला. आपल्याला फक्त असं नाही पाहिजे, की फक्त याचे मार्क पाहिजे. विद्यार्थ्यांनी सिलेक्शन विद्यार्थ्यांचे किती झाले ते टोटल विद्यार्थ्यांचे मार्क फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ते तुम्हाला दाखवतो मी कसे असतात. बघा ही यादी आहे ज्यांनी ही आपण IBPSनंच परीक्षा घेतलेली आहे. ही दिली होती IBPS नाही पशुसंवर्धन विभागाची यादी आहे. त्याच्यामध्ये काय केलंय बघा इथे कॅटेगरी ओपनसाठी दिलेलं आहे यांनी. किती विद्यार्थ्यांनी हे दिलेलं आहे. त्यांचे मार्क दिलेले आहेत. 200 पैकी किती मार्क आहेत ते दिलेलं आहे पहिलं तर. त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये त्याचे याच्यात जर बघितलं तर बघा मेंटल एबिलिटीमध्ये, त्याच्यानंतर ELमध्ये, GKमध्ये आणि GAमध्ये जर बघाल तर तुम्हाला प्रत्येक विभागानुसार यांनी काय केलं, की 200 मार्कांचं यांनी विभागन करून दिलं होतं कॅटेगरीनुसार. ओपनसाठी किती विद्यार्थी होते, ओके. त्याची कॅटेगरी कोणती आहे? अप्लाइड कॅटेगरी, सिलेक्टेड अंडर कॅटेगरी. त्याच्यानंतर बघा इथं महिलांसाठी WR लिहिलेलं आहे, महिला वुमेन रिझर्व्हेशनसाठी दिलेलं आहे. ते ओपनचे झाले. त्याच्यानंतर बघा इथं SCसाठी परत तसंच दिलेलं आहे. सगळ्या कॅटेगरी म्हणजे रोल नंबर दिलेला आहे, रँक दिलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॅटेगरी कोणती आहे, अप्लाइड कॅटेगरी कोणती आहे, सिलेक्टेड कोणत्या कॅटेगरी अंडर, डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रसिद्ध केल्या आहे. ही पण परीक्षा IBPSने घेतली आणि ही जी लिस्ट आहे ती IBPSने दिलेली आहे बघा तुम्ही IBPSचा लोगो दिसतोय. तर अशी यादी जर दिली तर म्हणजे कसं की विद्यार्थ्यांना कन्फ्युजन नाही होणार. आपण काही वेगळी गोष्ट नाही करत आहे. आपल्याला फक्त काय पाहिजे की प्रॉपर जसा रिझल्ट देतात तसा रिझल्ट दिला तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कसं की विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे ते दूर होईल यामुळे. ठीक आहे. बाकी काही अपेक्षा नाही आपल्याला त्यांच्याकडून. आपल्याला एवढंच म्हणणं आहे की जसा असतो निकाल तसा निकाल त्यांनी काय केलं की दिला पाहिजे. त्यांनी सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केल्या तर कसं होईल, की बरं होईल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन दूर होणार आहे. ओके, तर ही आपली मागणी आहे. लवकरात लवकर ही पण मागणी कंप्लीट होईल अशी अपेक्षा आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.